हाँ, जब पुलवामा में हमला हुआ था तब प्रधानमंत्री जिम कॉर्बेट में फोटोग्राफी का आनंद ले रहे थे, शूटिंग का आनंद ले रहे थे। बराबर, जब भी देश में कोई बड़ा संकट होता है तो प्रधानमंत्री संकट का हल निकालने के बजाय ऐसे जगह पे होते हैं वहाँ अपना जिंदगी का आनंद लेते हैं। बाकी लोग मरे, जवान जय किसान, ये नारा तो खत्म कर दिया। जब पुलवामा का हमला हुआ तो जिम कॉर्बेट में थे, और जब किसान आंदोलन कर रहे हैं, गोलियां खा रहे हैं, तो स्कूबा ड्राइविंग का आनंद ले रहे हैं। यही विकास है उनका, यही देशभक्ति है उनकी। राहुल गांधी जी को आप टोकते हो ना, या और नेताओं को टोकते हो, आप ये करते हो, आप क्या करते हो मुझे बताइए। 2024च्या नंतर भाजपा कुठे असेल याची चिंता तुम्ही करू नका। छोट्या मोठ्या 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपाचा, पण तुमच्यासारख्या बांडगुळांना दिल्ली दाखवली ती सुद्धा भाजपानं, असं सुद्धा आशिष शेलार म्हणाले। आणि तुमचा सडकून पराभव अटळ आहे असं ते त्याच्यामध्ये सांगू द्या ना। तुमच्यासारख्या बांडगुळांना पण दिल्ली भाजपाने दाखवले। आता असं आहे की ज्यांच्या मनात जे स्वतःच बांडगुळ आहेत, आता बरं हे बांडगुळ कोणाचे आहेत? हे बांडगुळ पवार आणि मिंदे गटाचे बांडगुळ आहेत। ही त्यांना लटकलेला भारतीय जनता पक्ष आहे। स्वतःच्या हिमतीवरती एवढी त्यांची जर भरोसा असता तर असे लहान लहान पक्ष फोडून अशी आघाडी बनवली नसती, अपवित्र। हे आशिष शेलार वगैरे काय बोलतात, त्यांच्या पक्षात काय चाललं जरा समजून घ्या। भारतीय जनता पक्षामध्ये सध्या अंतर्गत टोळीयुद्ध सुरू आहे आणि लवकरच त्या टोळीयुद्धाचा भडका उडणार आहे। मी आत्ता सांगतो, हे सगळं वरवर दिसतं आहे। भारतीय जनता पक्ष हा एक पॉलिटिकल अंडरवर्ल्ड आहे आणि लवकरच इथे टोळीयुद्धाचा भडका झाल्याशिवाय राहणार नाही। काय सावरकरांच्याबद्दल आपण पोस्ट केली आहे। यापूर्वी आपल्याला आरोप देखील केले होते की सावरकरांनी जे कार्य केलं होतं ते मात्र शिवसेनेला त्याचा विसर पडतो। मात्र शिवसेनेला वीर सावरकरांचा विषय कदापि पडू शकत नाही। आज सावरकरांचा स्मृतिदिन आहे आणि आम्ही त्यांचं स्मरण करतो, सदैव स्मरण करतो। सावरकर हे आमचे कायम आदर्श राहिले आणि राहतील। वीर सावरकरांपासून शिवसेनेनं कायम प्रेरणा घेतली, मग ती राष्ट्रभक्तीची असेल, लढण्याची असेल, हिंदुत्वाची असेल। आणि सावरकर हे या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे महामेरू होते आणि त्यांचं ते स्थान कायम राहील। भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या महिन्यामध्ये घाऊक स्वरूपात होलसेलामध्ये भारतरत्न वाटले, चरणसिंगांपासून ते नरसिंह रावांपर्यंत। पण ज्यांना सावरकरांचं विस्मरण झालं त्याने आमच्याकडे बोट दाखवू नये। आम्ही सावरकरांचे खरे भक्त आहोत। सर, महाविकास आघाडीची